नमस्कार पब्लिक, मी आहे तुमचा अभिलाष. माझ्या पहिल्या ब्लॉगला तुम्ही दिलेला प्रतिसाद खरंच खूप जबरदस्त होता. आणि हो, प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर 27,000 व्ह्यू येतील असं मला वाटलंच नव्हतं. आणि तो अजूनही ब्लॉग रनमध्ये आहे. छोट्या मोठ्या कंटेंट क्रिएटरसाठी तुमचं हे प्रेम खूप मोठं मोटिवेशन असतं. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासाठी काही खास क्षण घेऊन आलोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी आणि आमच्या मॅडम निघाला तयार झालो. आधीच एका मित्राला ड्रॉपसाठी कॉल केला होता, तो सुद्धा घराकडे येऊन थांबलेला. आणि आम्ही थेट बस स्टॉपकडे निघालो. त्याच वेळात आपण बुक केलेले आत्माराम बस आले. पण अरे हे काय, आत्मारामच्या जागी बसवर लिहिलं होतं यमदेव. मॅडम म्हणाले आपण तर आत्माराम बुक केले होते, ही महादेव कुठून आली? मी हसत म्हणालो, अहो राणी सरकार, ही यमदेव आहे, महादेव नाही. मॅडम आपल्या सीटवर बसल्या, मी बस मधला थोडासा व्हिडिओ काढला आणि आम्ही थेट निघालो मुंबईच्या दिशेने. थोड्या गप्पा, थोड्या रील्स आणि मॅडमनी बाय बाय करत गुड नाईट केला. बघता बघता सकाळ झाली. तेवढ्यात कंडक्टर दादांचा आवाज आला. गाडी फक्त 10 मिनिटं थांबणार आहे. ज्यांना नाश्ता करायचा त्यांनी करून घ्या. झोपलेल्या पाहून म्हटलं त्यांना डिस्टर्ब नको. मी एकटाच खाली उतरलो, फ्रेश झालो आणि गरमागरम चहा घेतला. त्यात बाहेर एक मैत्रीण दिसली. तिला विचारलं चहा घेणार? ती म्हणाली चहा नको, बिस्किट दे. मग काय, एकाऐवजी 2 बिस्किटांचे पॅकेट दिले. ती पण झाली खुश. काय मंडळी माहिती आहे का, सकाळ सकाळी आपल्या हातून काहीतरी चांगलं झालं म्हणजे आपल्यालाही छान वाटतं. थोड्याच वेळात बस आमच्या डेस्टिनेशनला पोहोचली. बसमध्ये उतरलो, रिक्षा केली आणि आम्ही हॉटेलकडे निघालो. फ्रेश वगैरे झाल्यावर हॉटेलच्या खालीच ब्रेकफास्ट असल्यामुळे तिथेच बसलो. तेवढ्यात वेटरने हॉटेलचा फेमस मेनू सांगितला. मी म्हटलं चला टेस्ट बघूया. मी मागवला बेने डोसा आणि मॅडमना डोसा आवडत नसल्यामुळे त्यांनी मागवला ओनियन उत्तापा. छानपैकी खाल्लं आणि भावाला म्हटलं बिल दे. बिल पाहताच आमच्या दोघांच्याही तोंडातून एकच आवाज आला. तुमच्या अंदाजाने बिल किती झालं असेल ते कमेंटमध्ये नक्की सांग. मग तिथून आम्ही निघालो लोकल रेल्वे स्टेशनकडे. मॅडमनी तिकीट काढलं आणि आम्ही प्लॅटफॉर्मवर थांबलो. तेवढ्यात झुकझुक आगीन गाडी तुरांच्या रेषा हवेत सोडत आली. पुढच्या वेळी मला सुचल्या नाहीत, पण तुम्हाला सुचत असतील तर कमेंटमध्ये नक्की पूर्ण करा. स्टेशनच्या बाहेर येताच मामा आमची वाट बघत उभेच होते. म्हटलं मामा चला. मामाने किक मारली आणि मीटर फिरायला लागलं. चित्र हो, आता आपण ज्या ठिकाणी पोहोचतोय ते माझ्यासाठी खूप खास आहे. मी गेली 15 वर्ष या देवाचं नामस्मरण करत आहे. आज जे काही आयुष्यात मिळालं ते फक्त यांच्या कृपेने. आणि आजपर्यंत कोणत्याही संकटात मला कधीच एकटं सोडलं नाही. माझ्या देवाकडे एकच प्रार्थना आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या फॉलोअर्सना तुमच्यापर्यंत घेऊन आलोय, ते सर्वांचं कल्याण करा आणि हे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि समाधानाने भरून जावो. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हरिओम लिहायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.